मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध सर्वांना सांगतो, आप्पांनी माझ्यासाठी काय काय केलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. आयुष्यातील प्रत्येक निर्णयामध्ये त्यांनी मला साथ दिली आहे, त्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो. जेव्हा मी संजनाशी लग्न केलं होतं तेव्हाही आप्पा खूप डिसेंट आणि सेन्सिबल वागले होते. आईने त्यांना असं घराबाहेर कसं जाऊ दिलं असं बोलून अविनाशला चल आपण आप्पांना घेऊन येऊ असा आग्रह करतो. तेवढ्यात अरुंधती कांचनला घेऊन तिथे येते तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर अनिरुद्ध रागाने कांचनला दारातच थांबायला सांगतो व अरुंधतीला तू इथे कशाला आलीस, आमच्या घरातील तमाशा बघून आमच्यावर हसायला आलीस का असा प्रश्न करतो. तेव्हा कांचन अनिरुद्धला अरुंधती मला घरी सोडवायला आल्याचं सांगते. तर अनिरुद्ध कांचनला विचारतो तू एकटीच का आलीस, आप्पा कुठे आहेत, एरवी तर तू आप्पांशिवाय कुठे जात नाही, मग आत्ता आप्पा कुठे आहेत. तेव्हा ते ऐकून कांचन खूपच घाबरते. तर तेव्हा अरुंधती अनिरुद्धला सांगते आईंनी आप्पांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आप्पा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. थोडा वेळ जाऊ द्या, आप्पा नक्की घरी येतील. तेव्हा अनिरुद्ध चिडून अरुंधतीला मी तुझ्याशी बोलत नाही, मी माझ्या आईशी बोलत आहे, ते पण माझ्या वडिलांबद्दल बोलत आहे, तुझा काय संबंध, तू लगेच इथून निघ असं बोलतो. व कांचनला तू आप्पांबरोबर 50 वर्ष संसार केलास ना, तुला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे ते, मग तरीही तू आप्पांना तुम्ही आयुष्यात काहीच केलं नाही असं म्हणालीस का, मग आपण इथे उभे कसे आहोत हे सर्व आप्पांचंच आहे. त्यांनी पैपै जमा करून आम्हाला वाढवलं, आम्हाला शिकवलं, म्हणून तर आम्ही काहीतरी करू शकलो. आप्पांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी हे सर्व करू शकलो आणि तू त्यांना म्हणालीस की हे सर्व अनिरुद्धने केलं, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून तू माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून आप्पांना दुखवायला नको होतंस आणि त्याचमुळे मला जास्त गिल्टी फील होत आहे. मी तुझ्यासारखा रागीट व तापट आहे, परंतु प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी आप्पांसारखा झालो असतो तर मला खूप आवडलं असतं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु आप्पा माझे देव आहेत आणि तू माझ्या आप्पांना त्यांच्याच घरातून जायला सांगितलंस. मी अरुंधतीला फसवलं, यापेक्षा आप्पांना मनस्ताप दिला याचं दुःख मला जास्त होत आहे. तर तेव्हा ते ऐकून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तेव्हा अनिरुद्ध कांचनला सांगतो आत्ता तू जा आणि आप्पांना घरी घेऊन ये आणि ते जर येत नसतील ना तर तूही जा, परत येऊ नकोस. तेव्हा कांचन रडकुंडीलाच येते. तर अरुंधतीमध्ये बोलायला जाते तर अनिरुद्ध चिडून तू बाहेरची आहेस, आमच्यामध्ये पडू नकोस म्हणून सांगतो. तर अरुंधती बोलते आहे मी बाहेरची, परंतु या घरात माझी काही माणसं राहतात. आईंचं चुकलं ते मान्य आहे, परंतु आत्ता तुम्ही आईंशी जे काही वागत आहात ना ते एकदम चुकीचं आहे. आप्पा माझ्याकडेच आहेत, ते काही दिवसांनी परत येतील, परंतु आईंना दुखून काय होणार आहे, त्या तुमच्या आई आहेत, तुम्ही असं कसं बोलू शकता. तेव्हा अनिरुद्ध चिडून सांगतो या घरात कोणाकडून एवढीशी चूक झाली तरी आई मनाला येईल ते बोलत असते, मग तिचं बोलणं दुसऱ्यांच्या मनाला किती लागतं हे तिलाही कळू देत. त्यावर अरुंधती सांगते आईंकडे बघा, त्यांना पश्चाताप होत आहे, मग अजून त्यांना का बोलता. तेव्हा संजना मध्येच ना खूपसच सांगते की मुळात हे सर्व अरुंधतीमुळेच झालं आहे, तिला इथे येण्याची गरजच नव्हती. तिला माहिती आहे आईंना तिचा किती राग येतो, ते जे झालं ते अरुंधती इथे आल्यामुळेच झालं. तेव्हा अरुंधती संजनावर खूप भडकते. तर दुसरीकडे नितीन व आशुतोष आप्पांजवळ थांबलेले असतात. तेव्हा आप्पा त्यांना सांगतात की अरुंधती नक्की कांचनला सोडवायला गेली असणार. कांचन तिच्याशी कितीही वाईट वागली तरीही अरुंधती तिच्याशी चांगलंच वागणार. कधी कधी मला तिला सांगावंसं वाटतं एवढा चांगुलपणा बरा नाही, जशास तसं वागावं लागतं. तेव्हा आशुतोष म्हणून तर अरुंधती इतरांपेक्षा वेगळी आहे असं बोलतो. तर तेव्हा आप्पा नाराज होत सांगतात नशीबसुद्धा चांगल्या माणसांचीच परीक्षा घेतं. जगात एवढी पापं करणारी माणसं आहेत तरीही देव माझ्या अरुंधतीसमोर नेहमी संकट उभी करतो. तेव्हा आशुतोष बोलतो ज्या माणसांचा अभ्यास झालेला असतो त्यांना कुठल्याही परीक्षेची भीती वाटत नाही. अरुंधतीचंही तसंच आहे, तिला कसलीच भीती वाटत नाही, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
तर इकडे संजना अनिरुद्धला सांगते, जेव्हा आई आप्पांचं भांडण चालू होतं तेव्हा अरुंधती इथे शांत उभी राहून तमाशा बघत होती आणि जेव्हा आप्पा म्हणाले मला इथे राहायचं नाही तेव्हा ही लगेच म्हणाली आप्पा चला माझ्याबरोबर. हिने तर आप्पांना थांबवायला हवं होतं ना, मग अशा वेळी हिने नेहमीसारखी मध्यस्थी वगैरे का केली नाही. हिने दोघांचं भांडण मिटवायला हवं होतं, परंतु हिने तसं काहीच केलं नाही. उलट मलाच कसं तरी झालं म्हणून मी आज आईंना तिच्याकडे घेऊन गेले. आप्पांसमोर घरी येण्यासाठी हात जोडले तेव्हा अरुंधती संजनाला तुला आप्पांची एवढी काळजी आहे का, मग अनिरुद्धला हे सर्व कळू नये म्हणून काय एवढी धडपड करत होतीस. उलट माझी चूक असती तर तू लगेच फोन करून अनिरुद्धला सांगितलं असतंस. तर तेव्हा संजना तू एक एक करून या घरातील माणसांना आमच्यापासून दूर करत आहेस असा आरोप करते. तेव्हा अरुंधती सांगते ही काय लहान मुलं आहेत का कडेवर घेऊन जायला. आता हे तुझं कुटुंब आहे ना, मग तू नको तुटू देऊस. आणि तू त्याच वेळेला आप्पांना कानाही थांबवलंस. तुला खरंच आप्पा घरी यायला हवेत की तू आगीत ते लोटलंस हे अनिरुद्धला कळायला नको म्हणून हवे आहेत असा प्रश्न करते. ते ऐकून संजना घाबरते. तर अरुंधती त्या क्षणी एक मुलगी म्हणून मला आप्पांना इथून घेऊन जाणं योग्य वाटलं म्हणून मी तसं केलं असं स्पष्टपणे सांगते व आप्पांची अवस्था कशी झाली होती ते अनिरुद्धला सांगते. तेव्हा संजना हे सर्व तुझ्यामुळेच झालं असा आरोप अरुंधतीवर करतच राहते. तेव्हा कांचन संजनाला गप्प बसण्यासाठी सांगते. तर संजना नाटक करत कांचनला तुम्ही आराम करा म्हणून सांगते व अरुंधतीला तिथून जाण्यासाठी बोलते. तेव्हा कांचन अरुंधतीला इथेच थांबू देत. यात हिची काहीच चूक नाही, सगळी चूक माझीच आहे असं अनिरुद्धला सांगते. त्यावर अनिरुद्ध बोलतो मग या चुकीचं प्रायचित्त पण तूच भोग, लगेच जाऊन आप्पांना घेऊन ये. तेव्हा कांचन रडत सांगते मी खूप प्रयत्न केले परंतु आप्पा यायलाच तयार नाही. तेव्हा अरुंधती आप्पा नक्की येतील परंतु हे वाढू नका, आईंची अवस्था बघा असं अनिरुद्धला समजावते. तेव्हा अनिरुद्ध कांचनला सांगतो ठीक आहे तू आत येऊन बस, परंतु जोपर्यंत आप्पा घरी येत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी एकही शब्द बोलणार नाही व लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर अरुंधती कांचनला खाली बसवते. तर कांचन माझी चूक झाली, मी वेड्यासारखी वागले म्हणून रडू लागते. तर तेव्हा अरुंधती कांचनला समजावत लगेच घरी जाण्यासाठी निघते. तेव्हा कांचन अरुंधतीच्या तोंडावरून हात फिरवत तिला मिठी मारून रडू लागते. तर अरुंधती निघून जाते. तर इकडे आप्पा अरुंधतीची वाट पाहत असतात. तेव्हा नितीन मी यशला फोन केला होता, अनिरुद्धला सर्व कळलं आहे, अरुंधती तिथेच आहे असं सांगतो. त्यावर आप्पा मी घर सोडलं म्हणून अनिरुद्ध कांचनवर चिडला असणार कारण त्याचं त्याच्या बापावर खूप प्रेम आहे असं बोलतात. तेव्हा आशुतोष तुमचंही अनिरुद्धवर आईंवर खूप प्रेम आहे, तुम्ही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत, तुम्हाला आत्ता तरी घरी जावंसं वाटत आहे का असा प्रश्न करतो. त्यावर आप्पा नकार देतात व अरुंधतीची काळजी करत तिने आत्तापर्यंत खूप भोगलं आहे, माझ्या मुलाने बायकोने तिला खूप छळलं आहे, मला तिला सुखात बघायचं आहे असं बोलतात. त्यावर आशुतोष यातूनही काहीतरी चांगलंच घडेल असं आप्पांना सांगतो. तेव्हा आप्पा जे काही चांगलं असेल ते माझ्या डोळ्यासमोरच घडावं असं बोलून आशुतोषला तुम्ही अजूनही अरुंधतीवर प्रेम करता का असा प्रश्न करतो. तेव्हा आशुतोष जे काही आहे ते फक्त माझ्यापुरतं आहे, परंतु माझ्यासाठी फक्त आमची मैत्री महत्त्वाची आहे, प्रेम नाही. मला हेही माहीत आहे की अनिरुद्धचं स्थान अरुंधती कोणालाही देणार नाही. तर आप्पा सांगतात मला खात्री आहे अरुंधती तुमच्याबरोबर सुखात राहील व आशुतोषसमोर हात जोडत माझ्या लेकीचा हात तुमच्या हातात घ्याल का आणि माझ्या लेकीशी लग्न कराल का असं विचारतात. ते सर्व अरुंधती ऐकते. उद्याच्या भागात नितीन आशुतोषला नियतीने तुम्हाला संधी दिली आहे, तुम्ही लग्नाचा विचार करा म्हणून समजावतो. पुढील भागांच्या अपडेट्स